महापालिकेत आज हक्काच्या खेळाच्या मैदानासाठी नागरिकांनी अनोखं आंदोलन केलंय। निमखेडी शिवारातील धनश्री नगर परिसरातील महिलांसह नागरिक आणि लहान मुलांनी महापालिकेत धडक देत आपल्या मागण्यांकडे प्रशासनाचं लक्ष वेधलंय। महापालिकेच्या मालकीच्या खुल्या भूखंडावर गेल्या 26 वर्षांपासून एका शैक्षणिक संस्थेचा अनधिकृत कब्जा असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। हा कब्जा हटवून भूखंड नागरिकांसाठी खुला करण्याची मागणी करण्यात आली। यावेळी आंदोलनाला वेगळं स्वरूप देत लहान मुलांनी महापालिका आयुक्तांच्या दालनाबाहेरच क्रिकेट आणि फुटबॉल खेळत निषेध व्यक्त केलाय। आमच्याकडे खेळण्यासाठी मैदान नाही, त्यामुळे रस्त्यावर खेळावे लागते आणि अपघाताचा धोका निर्माण होतो, म्हणून आज आम्ही शाळेला दांडी मारून महापालिकेतच खेळायला आलो आहोत, अशी भावना मुलांनी व्यक्त केली आहे। परिसरात मुलांसाठी खेळाचे मैदान, ज्येष्ठ नागरिकांसाठी फिरण्याची जागा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी खुला भूखंड उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे। दरम्यान नागरिकांशी चर्चा केल्यानंतर सहाय्यक आयुक्तांनी संबंधित भूखंडाचा पंचनामा करण्याचे आदेश दिले। तू काय इथं बॅट बॉल खेळायला आलाय का? आम्हाला खेळायला जागा नाही म्हणून इथेच खेळू आम्ही आता। आम्हाला ती जागा पाहिजे खेळायसाठी। तिथे आम्ही गेले तर आम्हाला तिथून हकलून देतात त्या आजी, तिथल्या ज्या आजी त्या, आणि खेळू देत नाही तिथे। वॉचमन आजी आमच्या गोष्टी पण जमा करून घेतात, ते करून घेतात। काय म्हटले मग आता काही नाही, आता आम्ही सांगू त्यांना आम्हाला खेळू द्या आणि आम्हाला तिथे खेळू द्यायला पाहिजे। दांडी मारली आज शाळेला मग? ग्राउंड साठी। काय नाव आहे तुझं? माझं लक्ष बिपिन सोनवणे। ठीक आहे। आता काय सांगाल नेमकं, आज आपण महापालिकेवर धडक दिलेली, काय तक्रार आहे, काय मागणी? जळगाव शहर महानगरपालिका हद्दीतील 103 निमखेडी शिवार धनश्री नगर या ठिकाणचा एक वादग्रस्त खुला भूखंड, जो या जळगाव शहर महानगरपालिकेचे माजी महापौर विष्णू रामदास भंडाळे यांनी तो बळकावून त्या ठिकाणी अतिक्रमण केलेला आहे आणि नागरिकांना त्या ठिकाणी कुठलाही प्रवेश दिला जात नाही, वापरू दिली जात नाही जागा। लहान मुलांना त्या ठिकाणी खेळण्यासाठी प्रवेश दिला जात नाही आणि याबाबत नागरिकांनी देखील तक्रार केली होती। आणि नंतर एक सामाजिक बांध म्हणून मी देखील या ठिकाणी त्रयस्थ अर्जदार याच्यामध्ये झालेलो होतो आणि याबाबत आज आम्ही खरं तर आयुक्त महोदयांची भेट घ्यायला आलेलो होतो, परंतु ते नामदार उच्च न्यायालयात काही कामानिमित्त गेलेले, तर आम्ही अतिरिक्त मॅडमांना या ठिकाणी भेटलेलो आहे। त्यांना त्या ठिकाणी असलेलं अतिक्रमण, त्या शाळेची आज रोजी असलेली वस्तुस्थिती की ज्या शाळेमध्ये मोजून 5-6 मुलं त्या ठिकाणी शिकत आहेत, त्यांच्यासाठी एवढ्या मोठ्या क्रीडांगणाची आवश्यकता आहे की या ठिकाणी ज्यांचा खऱ्या अर्थानं त्या मोकळ्या मैदानावर अधिकार आहे, त्यांचा अधिकार आहे आणि त्यांना वापरू देणं गरजेचं आहे, याबाबत आम्ही त्यांना सांगितलेलं आहे। आता तात्काळ आमच्यासोबत याची दखल घेत टाउन प्लॅनिंगचे अधीक्षक असतील अमोल पाटील, तसंच अतिक्रमण विभागाचे अधीक्षक असतील, हे आमच्यासोबत त्या ठिकाणी आता पंचनामा करण्यासाठी येत आहे।